नमस्कार लाडक्या बहिणींनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी मी एक अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही अपडेट बघा. 2 महिने संपले पण खात्यात पैसेच नाहीत. लाडक्या बहिणींच्या बँकेत चक्रा, 3000 रुपये कधी येणार? बघा, सर्व लाडक्या बहिणींना जो पडलेला जो प्रश्न आहे की नोव्हेंबर महिना होऊन डिसेंबर महिना पण आता संपत आलेला आहे, तरी पण अजून नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यात सुद्धा आता 2-3 दिवसात संपणारच आहे. डिसेंबरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत. अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार का डायरेक्ट 3 महिन्यांचे पैसे येणार, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. तर या प्रश्नाची उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. तर तुमचा नेमके पैसे तुमच्या अकाउंटला कधी येणार, तुमचा नोव्हेंबरचा हप्ता नेमका तुमच्या अकाउंटला कधी येईल आणि डिसेंबरचे पैसे कधी येतील, याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग बघूयात नेमके तुमचे पैसे हप्ता हा कधी तुमच्या अकाउंटला येईल. बघा, ही अपडेट नेमकी काय आहे. लाडक्या बहिणी 2 महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत. बघा, लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या, ह्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा एकूण 2 महिन्यांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर पण आता एक 3-4 दिवसामध्येच हा महिना संपत आहे. तर दोन्ही पण महिन्यांचे पैसे अजून लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती आलेले नाहीत. पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. या दोन्ही हप्त्यांच्या प्रतीक्षेत जे आहेत ते लाडक्या बहिणी सध्या आहेत. बघा, पैसे आले की नाही चेक करण्यासाठी महिलांच्या बँकेत चक्रा. बघा, लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या, पैसे आले की नाही हे चेक करण्यासाठी ह्या बँकेत वारंवार चक्रा मारत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, अद्यापपर्यंत पैसे जरी आपल्या अकाउंटला आलेले नाहीत, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आलेले नाहीत, त्यासाठी जास्त चक्रा बँकेत मारायच्या नाहीत लाडक्या बहिणींनो. त्यानंतर बघा, महापालिका निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका निवडणुका ज्या होणार आहेत आपल्या जानेवारी महिन्यामध्ये, तर या महापालिका निवडणुकीच्या आधी या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का, याविषयी मी पुढे सांगणारच आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना मागच्या 2 महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळालेला नाही. बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, मी आता सांगितलं नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा या 2 महिन्यांचा लाभ आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती आलेला नाही. हे 2 हप्ते अजून बाकी आहेत. त्यानंतर बघा, निवडणुकीच्या रणधुमाळीत महिला नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून बाकी आहेत. दरम्यान तरीही खात्यावर पैसे आले की नाही तपासण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकामध्ये चक्रा वाढल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सध्या जी आहे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आपली महापालिकेची, त्यामध्ये महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळायचे बाकी आहेत. हे पैसे बाकी असल्या कारणास्तव लाडक्या बहिणींना बँकेमध्ये त्यांच्या चक्रा ह्या वाढलेल्या आहेत. त्या वारंवार पैसे आलेत की नाही हे चेक करत आहेत की लाडक्या बहिणीचे आमचे नोव्हेंबरचे पैसे आले आहेत अकाउंटला की नाही हे चेक करण्यासाठी लाडक्या बहिणी ह्या वारंवार बँकेमध्ये चक्रा मारत आहेत. त्यानंतर पुढे बघूयात. 2 महिने उलटून गेले तरी पैसे नाही. बघा, 2 महिने झालेले आहेत. आता मी आताच सांगितलं तुम्हाला, नोव्हेंबर महिना संपलेला आहे. त्यानंतर आता डिसेंबर महिना एक 3-4 दिवस डिसेंबर महिन्यातले राहिलेले आहेत. डिसेंबर महिना पण आता 3-4 दिवसामध्ये संपणार आहे. 2 महिने उलटून देखील ह्या योजनेचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे. बघा, आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, ह्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे पैसे न मिळाल्यामुळं ह्या लाडक्या बहिणींना आपल्या या पैशांची हप्त्याची वाट बघत आहेत. त्यानंतर बघा, नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. बघा, नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या नगर परिषदेच्या निवडणुका होत्या, नगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचा नोव्हेंबरचा हप्ता थकलेला होता. अशातच आता जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ह्या योजनेचे पैसे येण्यासाठी विलंब होत आहे, असं मीडिया माध्यमाचं म्हणणं आहे. त्यानंतर बघा, गेल्या 2 महिन्यांपासून अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे हप्ते जमा न झाल्याने लाडक्या बहिणी सध्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. बघा, लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या, लाडक्या बहिणींना 2 महिन्यापासून ह्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 2 महिन्याचे एकूण 3000 रुपये हे लाडक्या बहिणींना यायचे बाकी आहेत. हे पैसे यायचे बाकी असल्या कारणास्तव लाडक्या बहिणी सध्या ह्या 2 हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यानंतर बघा, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे हा निधी रखडला असल्याची चर्चा आहे. बघा, मी आता सांगितलं तुम्हाला, निवडणुकीची आचारसंहिता जी आहे, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे
एकतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पैसे थांबलेले आहेत तुमच्या लाडक्या बहिणींनो, नाहीतर काहीतरी तांत्रिक अडचण ही निर्माण झालेली आहे आणि ह्या तांत्रिक अडचणीमुळे हा निधी तुमचा 2 महिन्याचा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो रखडलेला आहे. त्यानंतर बघा, बँक खात्यावर पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी महिलांना बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. मी तुम्हाला आताच सांगितलं की वारंवार आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, आपले पैसे आले की नाही हे चेक करण्यासाठी बँकेच्या फेऱ्या त्यांना माराव्या लागत आहेत. या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अखेर पैसे कधी जमा होतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे, ह्याची तारीख मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला तर मग बघूयात पुढं. महापालिकेच्या निवडणुका आधी महिलांना पैसे मिळणार का? बघा लाडक्या बहिणींनो, महापालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता आपल्या 15 आणि 16 जानेवारीला, ह्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांचे पैसे मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर पुढे बघा, याआधी महिलांना पैसे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. बघा, निवडणुका ज्या आहेत आपल्या लाडक्या बहिणींनो 15 आणि 16 जानेवारी ह्या दोन तारखेला आपली निवडणूक होणार आहे महापालिकांची आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यामध्ये बघा, ह्या अगोदर निवडणुकांच्या अगोदर आपल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे बोलले जात आहे मीडियाच्या माध्यमातून. त्यानंतर बघा, मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत 14 जानेवारी रोजी महिलांना पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची ही बातमी असणार आहे की मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत 14 जानेवारीला जी मकर संक्रांत आहे आपली, मकर संक्रांती या सणा दिवशी लाडक्या बहिणींना हे पैशांचं, ह्या 2 हप्त्यांचं गिफ्ट दिलं जाण्याची शक्यता आहे. यासोबतच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा नोव्हेंबरचा रखडलेला हप्ता, त्यानंतर डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. आणि हे पैसे जे तुम्हाला कधी मिळणार आहेत तर 14 जानेवारी रोजी महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत. मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून सरकारकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून 4500 रुपये एवढा हप्ता, 3 हप्त्याचे पैसे मिळून लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार असल्याचे बोलले जात आहे. बघा, हा जो तुमचा हप्ता आहे रखडलेला, नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता, असे दोन महिन्याचे मिळून 3000 प्लस त्यामध्ये जानेवारी हप्त्याचे 1500 रुपये, असे तुम्हाला एकूण 4500 रुपये हे 14 जानेवारी म्हणजे येणारी आपली मकर संक्रांत या सणा दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. बघा, दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या तरी अधिकृत माहिती ही समोर आलेली नाहीये सध्या, पण मीडियाच्या माध्यमातून हे बोललं जात आहे की ही शक्यता वर्तवली जात आहे की लाडक्या बहिणींना 4500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 14 जानेवारी रोजी. यामध्ये तुमचा नोव्हेंबरचा हप्ता बघा, नोव्हेंबर, त्यानंतर तुमचा डिसेंबर आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता, असे एकूण 3 महिन्याचे 4500 रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. एकूण तुम्हाला 4500 रुपये हे जानेवारी महिन्यामध्ये मिळणार असल्याचे मीडियाच्या माध्यमातून बोललं जात आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या योजनेविषयीची जी नवीन अपडेट आहे ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि लाडक्या बहिणींचे पैसे नेमकं कुठल्या तारखेला जमा होतील याच्या माहितीसाठी मी तर आता तुम्हाला सांगितलं आहे 14 जानेवारी आता जी तारीख आलेली आहे माझ्याकडे, तर ती 14 जानेवारी लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे असं बोलत आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि अशी जर मला अजून पुढची कुठली अपडेट जर आली लाडकी बहीण या योजनेसंदर्भात, तुमचे पैसे नेमकं ह्या तारखेला फिक्स ह्याच तारखेला येतील याविषयीची जर अपडेट आली तर त्यावर मी लगेचच व्हिडिओ बनवत असतो. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. धन्यवाद.